नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन भाग 56. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तसे पाहिले तर आत्मस्वरूप हे अचिंत्य आहे. म्हणूनच आपलेच आपल्याला चिंतन करता येत नाही. म्हणून आपणच असलेल्या असणेपणावर फक्त लक्ष ठेवू शकतो, त्याचे चिंतन करू शकत नाही. आत्मानंदा इतकी पूर्णता नाही व देहबुद्धी इतकी अपूर्णता नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आता तुम्ही इथे जे माझे सांगणे ऐकता तेच सर्वात मोठे ध्यान आहे. ऐकविणारा व ऐकणारा हे इथे एकच होतात. अशा कळकळीने माझे सांगणे तुम्ही ऐकले पाहिजे. ऐकविणारा व ऐकणारा हे जणू इथे एकच आहेत. अशा कळकळीने माझे सांगणे तुम्ही ऐकले पाहिजे. ऐकविणाऱ्याजवळ तर कळकळ आहेच, तुम्ही मात्र तयार राहा त्यांचे कळकळीनेचे ऐकण्याकरता. तुम्ही मात्र तयार राहा त्यांचे कळकळीने ऐकण्याकरता. मुळात सकाळची जाग एखाद्या पार्श्वभूमीसारखी, एखाद्या निर्लेप पडद्यासारखी असते. दिवसापासून ते रात्रीपर्यंत जे व्यवहार चालतात, पण ही जाग निसंग असते. जसे पडद्यावर चित्रे उमटतात आणि जातात, जाग ही नेहमी जागीच असते. जाग नेहमीच जागीच असते याचाच साक्षात्कार घेणे म्हणजे स्वरूप प्राप्ती होय. निसर्गदत्त महाराज म्हणतात, ही जाग म्हणजे तू नाहीस. ही जागी असणारी जाग सुद्धा एखाद्या दिवशी झोपून जाईल, हे मान्य करणे म्हणजे स्वरूप प्राप्ती. आता मागे पुढे काही नाही. आमचे हे सांगणे जरूर जगावेगळे आहे. हे सांगणे देहाची ओळख मी असे सांगणाऱ्यांच्या मात्र अजिबात उपयोगी नाही. जीवनाचा अर्थ काय असे जर तुम्ही विचाराल तर जीवनाला ते जीवनच आहे, या व्यतिरिक्त दुसरा अर्थ नाही. म्हणजेच ते तिन्ही काळी फक्त जीवन म्हणून जीवनच आहे. जीवन हाच जीवनाचा अर्थ आहे. जीवन असणे हाच जीवनाचा उद्देश आहे. जीवनच जीवनपणाने सतत वाहणे हेच जीवन होय. याला उद्देश चिकटवून काय फायदा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, इथे एक मोठे क्रांतिकारक विधान करतात. श्री निसर्गदत्त महाराज इथे एक फार मोठे क्रांतिकारक विधान करतात. ते म्हणतात, ते उगाच आहे. ते म्हणतात, ते उगाच आहे. तुम्ही फक्त पहा व तुम्ही पण उगे व्हा. तुम्ही फक्त पहा आणि तुम्ही पण उगे राहा. हे उगे राहणे म्हणजे फक्त पाहणे होय. जणू लघवी केल्यासारखे. हे असे उगे राहणे म्हणजेच पाहणे. लघवी करताना उगे राहणे हे सहज राहण्यासारखे आहे. असो, जीवन म्हणजे आत्मज्ञान असा अर्थ घेतला तर मिळवलेले ज्ञान हे तेथे पासंगालाही पुरणार नाही, म्हणजेच मिथ्या ठरेल. मनुष्य मेला की होत्याचा नव्हता होतो, पण असलेपणाच्या रूपाने तो इतरांमध्ये
त्यांच्या असणेपणाच्या रूपात आहेच आहे. शुद्ध असणेपणा सर्वदा जसाच्या तसाच असतो. तो माझा म्हटला की मृत्यूची भीती वाटते इतकेच काय. त्यामुळे आपण एक स्वतंत्र व्यक्ती हा समज अर्थात गैरसमजच सर्व दुःखांचे सर्व बंधनांचे कारण आहे. हे कळणे हाच खरा परमार्थ होय. हेच खरे अध्यात्म होय. जगाचे बीज आपल्या असणेपणातच आहे. असणेपणा नसेल तर कणभरही जग निर्माण होणार नाही. आपण म्हणतो म्हणून जग आहे याचा विचार कुणी करत नाही. तुम्हाला जगाचे ज्ञान तुमच्या शुद्ध असणेपणाच्या बाहेर असे स्वतंत्र वेगळे असू शकत नाही. गाढ निद्रा म्हणजे सुषुप्ती, मूर्छा व मृत्यू यात केवळ जगाचा विसर पडतो. वस्तुनिष्ठ व आत्मनिष्ठ जगाचा फक्त असा विसर, तो पुन्हा आठवणीत येत नाही. हे जर मनापासून कळले की मरणाची दहशत वाटणार नाही. पण हे न कळेपर्यंत मात्र भीतीही पाठीशी आहेच. म्हणून आपल्या अमुक तमुक असण्याच्या ज्ञानाची मागची बाजू ही असलेपणाची आहे, जी केवळ एखाद्या पडद्यासारखी काम करते. चित्रे येतात, चित्रे जातात. पडदा चित्रे असले तरी कोरा व नसले तरी मूळचा कोरा हा असा आहेच. पण अमुक तमुक आपण आहो हा तुमचा समज चित्रासारखाच हंगामी आहे. तो जाणारच, जे मुळातच नाही, येणारे जाणारे आहे, त्याच्यापासून काय अपेक्षा करायची व त्याची उपेक्षा तरी का करायची. जर त्याच्याशी काही घेणे देणे नाहीच तर अपेक्षा उपेक्षा हा भाव पण का असावा. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत, जोपर्यंत आपणास वासनात्मक बुद्धी आहे तोपर्यंतच सर्व चिंता आहेच. वासना गेली की चिंता पण गेलीच समजा. रस्त्यात येताना जाताना आपल्याला पुष्कळ काही दिसत असते, पण आपल्याला त्याचे काहीच वाटत नाही. पण इथे जर आपले पण आले की दुःख काळजी चिंता आलीच म्हणून समजा. एक अतिशय मनोरंजक गोष्ट आहे. एक अतिश्रीमंत वृद्ध माणूस होता. त्यांनी आपला वडिलोपार्जित फार जुना मोठा बंगला विकायला काढला. तो बंगला मुद्दामून बर्मामधून आणलेल्या अतिशय मौल्यवान अशा बर्माटिक या मौल्यवान सागापासून बांधलेला होता. म्हणजे बर्मा सागवान लाकडापासून निर्माण केलेला आणि जागोजागी नक्षीकाम असलेला असा तो भव्य बंगला होता. काही गिऱ्हाईके पाहून पण गेली होती, पण एकाशी मात्र सौदा पक्का झाला. सर्व कारभार मोठ्या मुलांच्या हातात होता. बंगला विकला गेला होता. पण त्याच रात्री एक दिवस अचानक या अवाढव्य बंगल्याला भीषण आग लागली. बंगला पूर्णतः पेटला आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सर्व लोक जीव वाचून कशीबशी बाहेर पडली. वृद्ध माणूस मात्र जोर जोराने रडून आकांत आकांत करू लागला. छाती पिटून पिटून वारंवार बेशुद्ध पडू लागला. करोडो रुपयाचे त्याचे नुकसान झाले होते. तो थोडा शुद्धीवर येई परत बेशुद्ध होई. मोठा मुलगा तो थोडा शुद्धीवर जेव्हा आला तेव्हा त्याच्या कानात पुटपुटला, बाबा, 2 दिवसापूर्वीच आपण हा बंगला विकला. आपले सर्व पैसे वगैरे मिळाले. पक्की कागदपत्रे आपल्या जवळच आहेत. हे ऐकताच म्हाताऱ्याचा चेहरा लगेच उजळला. बरे असो, आपलेपणा आला की चिंता दुःख आलेच समजा. आपले असे हे वाटणेच ज्याला काही ठोस आधार नाही,
हेच खरे बंधन होय. श्री सिद्धरामेश्वर महाराज पुढे म्हणतात, अहो शरीरात पण आपले असे काय आहे? शरीरात पण आपले असे काय आहे? आपण बाहेरचा वायू आत घेतो आणि आतला वायू बाहेर, कधी खालून तर कधी वरून असा बाहेर टाकतो. ते असेच करत राहते. त्यात तुम्ही म्हणून काय करता? त्यात तुमचे काय आहे? तुम्ही हे बंद करू शकता का? तर करून दाखवा. नाही करू शकत. पण तुमचे काय आहे? परंतु तुम्हाला सर्व शाश्वत आणि आपलेच आपले वाटते. हा केवळ तुमचा भ्रम आहे. पण या सर्वांच्या पूर्वीचे, या सर्वांच्या आधीचे तुम्ही आहात. पण तुम्हाला हे खरे वाटत नाही. रक्त, मांस, केस, नखे, शौच, लघवी यांच्या पुतळ्याला तुम्ही माझा देह म्हणता व तुमच्या समोर असेच पुतळे वावरतात. त्या पुतळ्यांना पण तुम्ही माझे म्हणता. त्यांना ओळखण्याकरता नाते दर्शवणारे शब्द वापरता. हे असे करणे तुम्हाला संसारी बनवते. जेवढ्या काही देहात लीला चालतात त्या सर्व लीला ह्या असे म्हणणारा तुमच्या स्वतःचाच असणेपणा आहे. तुम्ही असा नसा, तुमच्या ठिकाणचा असलेपणा. तुम्ही असला काय किंवा नसला काय, तो इतर असलेल्या सर्वांच्या ठिकाणी अगदी तसाच आहे. आणि दुसरे कुणी असले काय किंवा नसले काय, त्यांचा असणेपणा इतरांसोबत तुमच्या ठिकाणी पण अगदी तसाच आहे. एकदा तुम्ही तुमच्या अंगठीला सोनं ठरवा, मग सगळ्या अंगठ्या, सर्व दागिने वगैरे वगैरे इत्यादी एकाच सोन्याच्या वाटू लागतील. एकाच सोन्याच्या वाटू लागतील. पण ही माझी अंगठी वेगळीच आहे, हिचे डिझाईन फार दुर्मिळ आहे, अशी कुठेच मिळत नाही, अशी वेगळी ठरवलीत तर मूळ सोन्याकडे दुर्लक्ष होते आणि तुम्ही बाजूला आणि एकलकोंडे पडता. समुद्रात व घागरीत एकच पाणी, पण घागरीने स्वतःला वेगळेच तोडून तोंड गच्च बंद करून घेतले तर ती समुद्रात बुडवली तरी ती आतून कोरडीच राहील. तिला समुद्र होता येणार नाही. असो, श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत की जगातील कोणतेही ज्ञान प्रामाणिक नाही. जगातील सर्व जगातील सर्व अनुभव अप्रामाणिक आहेत. जे जाणवते ते पण प्रामाणिक नाही व ज्याच्यामुळे जाणवते त्याविषयी तर बोलताच येत नाही. भक्तांच्या चिंतन मननाच्या मटेरियल मधूनच हा चक्क श्री निसर्गदत्त महाराजांचा शब्द आहे. याच मटेरियल मधून तर भक्तांच्या चिंतन मननाच्या मटेरियल मधून देवदेवी निर्माण होतात. स्वतःचे या देवी देवतांकडे आणखी कोणतेच असे मटेरियल म्हणून नाही. भक्ताच्या या चैतन्यातूनच देव गणवेश घेतो. भक्तांच्या या चैतन्यातूनच देव गणवेश घेतो किंवा घेत नाही. जुन्या शंकराच्या मूर्तींना मिशा असत. महेश्वर येथील जे किल्ल्यात मंदिर आहे तेथील देवघरात मिशा असलेल्या भगवान शिवाची अनेक चित्र आहेत आणि अनेक मुखवटे आहेत. प्रत्येक देवी देवतांचे वाहन वेगळे. कार्तिकेयचे मोर, नर्मदा नदीचे मगर, हंस, गरुड इत्यादी इत्यादी. हे सारे नीट ऐकून ठेवा. हे तुम्हाला कुणीच सांगणार नाही. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत, आपल्या सुखाच्या आड आपणच येतो. तुम्ही जे कराल, जसा विचार कराल, जसे चिंतन कराल, तेच नेमके या जगात होत आहे. तुम्ही जे कराल, जसा विचार कराल, जसे चिंतन कराल, तेच नेहमी या जगात होत आहे. तुम्ही हे संबंधित कुण्या एका विशिष्ट व्यक्तीला उद्देशून नाही. यातील तुम्ही हा शब्द एका विशिष्ट व्यक्तीला उद्देशून नाही. तुम्ही शब्दात सारा मनुष्य समुदाय, ऑल ह्युमन बिंग हे सगळे येतात.
आणि म्हणूनच जे कृष्णमूर्ती याच धारणाने यू आर द वर्ल्ड असे म्हणतात, म्हणूनच जे कृष्णमूर्ती यालाच यू आर द वर्ल्ड म्हणतात. जग काही वेगळे आणि स्वतंत्र असे नाही. नमस्कार.